तर एक कोट्यवधी निधी तुम्ही तेरसाठी आणलाय. जिल्हा परिषद निवडणूक उंबरठ्यावर आली. तेर गटातून आपली उमेदवारी फिक्स आहे का? पण कोणी पण जर जो कमळाचा उमेदवार 3 असतील, 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य, त्याला माझे 13 नक्की निवडून देतील. नमस्कार, सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून जे जे कामं मंजूर आहेत, ज्या कामाला निधी मंजूर झालेला आहे, त्या कामाचे भूमिपूजन करण्याचा सपाटा लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग काल अर्चनाताई पाटील यांनी गोरोबा काका मंदिरा शेजारील नदीवर घाट बांधण्यासाठी 1 कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नायकवाडी, भास्कर माळी आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी मंदिराजवळील नदीमध्ये मयुक्त साठलेल्या पाण्याची पण त्यांनी पाहणी केली आणि जे पाणी काढून द्यायला ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. तर दुसरं भूमिपूजन ते डकवाडी या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी या रस्त्याकडील शेतकरी बांधव बरेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी महिलेने अर्चनाताई पाटील यांचा सत्कार केला, पुष्पहार शाल घालून सत्कार केला आणि याही कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने घेतलेली अर्चनाताई पाटील यांची प्रतिक्रिया पाहूया. नाही, आता कोणत्याही क्षणी जिल्हा आचारसंहिता लागेल जिल्हा परिषदेची, त्यामुळे आपण जे 13 कामं दिले त्याचं भूमिपूजन राणादादा बिझी असल्यामुळे म्हणजे मी केलेलं आहे. पण टोटल 13 गावाला 10 कोटी रुपयाचा निधी राणादादांच्या माध्यमातून फक्त 13 गावासाठी 10 कोटी रुपये निधी दिलाय. गेले 2-3 दिवसापासून आपण भूमिपूजन करतोय. आज आपण ह्या तेरडकवाडी रस्त्याला, जिथं बरेच शेतकरी राहतात, त्यांना जायला यायला अडचण होती, त्या रस्त्याला 40 लाख रुपये टाकले. त्याचं आता भूमिपूजन केलं. मंदिराच्या जवळ दुसरं जे भूमिपूजन केलं, पाण्याचा प्रश्नासाठी तिथं जमलो होतो. तिथं तो जो घाट आहे, त्या घाटाला आपला जो गोरोबा काका मंदिरासमोर घाट आहे, तसाच घाट त्या नदीच्या पलीकडच्या भागात करतो. त्या घाटासाठी 1 कोटी रुपये दिले, त्याचं भूमिपूजन केलं. आणि अजून करायचं संध्याकाळी आहे. ओवरीला 3 कोटी रुपये दिलेले. पूर्व भागेकडचं जे गोरोबा काकाच्या मंदिराची ओवरी आहे, त्याला 3 कोटी रुपये दिलेले. कालेश्वर मंदिर जे आहे, गोरोबा काकांच्या आतमध्ये महादेवाचं कालेश्वर मंदिर आहे जागृत, त्या जरा जुनं असल्यामुळे त्याला रॉड लावून सपोर्ट देऊन आपण हे केलंय. त्या कालेश्वर मंदिराचं जसं त्रिविक्रम मंदिर आहे तसंच पुन्हा डेव्हलप केलं, खाली काढून परत तसंच्या तसं बांधलं. तर कालेश्वर मंदिराचं पण तसंच करण्यासाठी आणि पुढे लाकडी समामंडप करण्यासाठी 7 कोटी रुपये दिलेले. पण ही उद्घाटन मे बी ते कालेश्वर मंदिर 7 कोटी, पूर्व भागाची ओवरी 3 कोटी हे राणादादा करतील. पण आता ते मुंबईला गेलेत. आणि अजून 10 कोटीची यादी म्हणजे काल आम्ही महिलांसाठी ग्रामसंघ भवन असावं. म्हणजे हे आजूबाजूच्या बायका उमेदच्या येतात आणि एक महिलांना उद्योग म्हणजे त्यांच्या मीटिंगसाठी आणि हे ग्रामसंघ भवन असावं म्हणून 40 लाख रुपये आपण टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शेजारी महिलांसाठी ग्रामसंघ भवन होणार आहे. त्याचं काल 40 लाख रुपयाचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर माळी प्लॉटिंग जे आहे रुक्मिणी मंगल कार्यालयाच्या मागे, तिथं पावसामुळे खूप पाणी साठलं होतं यावेळेस. तिथल्या लोकांना जायला यायला त्रास होत होता, त्यामुळे त्या पूर्ण भागातल्या रस्त्यासाठी 70 लाख रुपये टाकलेले आहेत आपण. त्याचं मे बी संध्याकाळी करू. ते पूर्ण सगळे रस्ते माळी प्लॉटिंग मधले 70 लाख रुपयाचे घेतलेत. दलित वस्तीमध्ये दलित वस्तीत मातंग स्मशानभूमीला शेडसाठी 10 लाख रुपये, कंपाऊंड वॉलला 10 लाख रुपये, अंतर्गत गेट टू स्मशानभूमी शेड जाण्यासाठी रस्त्यासाठी 5 लाख रुपये आणि भीमनगर पूर्ण मातंग आणि म्हणजे बौद्ध जी वस्ती आहे त्याच्या रस्ता आणि गटारीसाठी भुयारी गटार आपण करतोय. त्यामुळे ती पूर्ण एरिया घाण तिथं होतंय गटार उघडा असल्यामुळे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण 30 लाख रुपये टाकलेले बौद्ध नगरमध्ये फक्त.
आणि एक शिखर गल्ली काल आम्ही उद्घाटन केलं. आपल्या तेर गावाचं शान म्हणजे शिखर जे होतं जुनं ते शिखर गल्ली मधलं मंदिर होतं ते पण पडायला आलंय, कारण तेर खूप जुनं ते सगळं डळमळायला आलंय. तर ते मंदिर उतरून परत तसंच बांधण्यासाठी तसंच्या तसंच म्हणजे ते जे फिगर जर तुम्ही बघितलं शिखर गल्लीवरचं शिखराला खूप सुंदर शिखर आहे, असं नाहीये कुठे महाराष्ट्रात. तर ते शिखर उतरून परत बांधण्यासाठी 80 लाख रुपये दिलेले, त्याचं काल उद्घाटन केलं. अजून शनी मंदिर जे आहे, शनी मंदिराची अशी मूर्ती पंचक्रोशीत नाही जशी तेरमध्ये आहे गरम ह्याच्यावर बसलेली. अ, तर त्या शनी मंदिर आपण बांधलेलं आहे, पण त्या क वर्गामध्ये म्हणजे क वर्गामध्ये आपण घेतलंय. काल त्याचा कागद आम्हाला मिळाला आणि शनी मंदिराच्या परिसर विकासासाठी 10 लाख रुपये टाकले. त्याचं पण आज संध्याकाळी भूमिपूजन आहे. केंद्रीय जी शाळा आहे गावात येताना, केंद्रीय शाळा आहेत आणि कन्या प्रशाला पण आहे मुला मुलींची. ती पुढे शाळा आहे आणि मागे ग्राउंड आहे आणि थोडे जीर्ण अवस्था झाली, कंपाऊंड पण पाकलंय. त्यामुळे त्या पूर्ण शाळा नवीन बांधायचे मागे एकत्रित करून 3 मजली आपण शाळा बांधणार, 3-4 जेवढी लागेल तेवढी, आणि पुढे मुलांसाठी ग्राउंड ठेवणार आहोत. तर त्या शाळेच्या पहिल्या बांधकाम स्टार्टिंगला आपण 90 लाख रुपये ठेवले, त्याचं भूमिपूजन उद्याला आहे. पुन्हा शेजारी महाराष्ट्र संत विद्यालय मधले आमच्या तेरमधले मुलं बरेच क्रिकेट मॅचेस घेतात, खेळतात संध्याकाळी, त्यामुळे ते ग्राउंड चांगलं मऊ आणि चांगलं करण्यासाठी 7 लाख रुपये टाकलेले. पेठ शाळा तिथं मागच्या काळामध्ये आपण पेठ गोदावरीतल्या शाळा जी आहे जिल्हा परिषदची, तिथं खोल्या झालेल्या आहेत बांधकाम करून, कंपाऊंड वॉल पण झाली होती, पण एक पाठीमागची बाजू राहिली होती. अतिक्रमण आणि झाडं टिकेना म्हणून ती मागची कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी 15 लाख रुपये आपण टाकलेले. पेठ गोदावरी मधल्या मुलांना खेळण्यासाठी म्हणजे त्या शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी त्या ग्राउंड साठी आपण तिथल्या शाळेच्या 7 लाख रुपये टाकलेत. आणि आता तिथं बांधकाम झालंय, पण आता मुलांनी चांगलं शिकावं, पुढे उच्च म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावी म्हणून गोदावरी मधल्या त्या पेठ गोदावरीतल्या जिल्हा परिषद शाळेला आपण 10 लाख रुपयाची कम्प्युटर लॅब दिली आहे. म्हणजे निदान 20 ते 25 माझा अंदाज आहे कम्प्युटर्स येतील, जेणेकरून मुलांना लहान असल्यापासून कम्प्युटरचा यूज करून त्याच्यावरची माहिती घ्यावी आणि आपल्या तेरमधली मुलं उच्च म्हणजे सगळ्या ह्याच्यात पारंगत व्हावी, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना कुठं प्रॉब्लेम येऊ नये. म्हणून आपण कम्प्युटर लॅब तिकडे दिलेली आहे. गोदावरीतल्या मुलांना जिम हवी होती म्हणून गोदावरीतल्या मुलांसाठी तालीम 15 लाख रुपये टाकलेले आहेत. एक रस्ता आहे तानाजी बंडेच्या घरासमोरचा, तो 10 लाख रुपये टाकलेत गोदावरीमध्ये. पुन्हा इकडे म्हणजे भरपूर गाव आहे. आता मी थोडे कागद माझ्या हातामध्ये नाहीये. अजून एक 4 नंबर प्रभागामध्ये जिम सगळी नादुरुस्त झाली होती म्हणून ती जिमच्या खोलीच्या बांधकामासाठी आणि तिथं आम्हाला स्टडी हॉल करायचा आहे मोठ्या मुलांना अभ्यास करण्यासाठी. तिथे टेबल आणि कम्प्युटर प्रत्येक प्रभागात आपण एक स्टडी हॉल करतोय. तर त्या 4 नंबर प्रभागातल्या स्टडी हॉल साठी जो चौक आहे, मारुती मंदिर आहे तिथं, त्याच्यासाठी 15 लाख रुपये टाकलेत आणि अजून 20 लाख तिकडे येणार आहे. झोपडपट्टी जी आहे, झोपडपट्टीवरचा रस्ता रूम हॉल देतोय त्याच्यासाठी 10 लाख रुपये, आणि एक एक्झिस्टिंग होतं पण अर्धवट बांधकाम होतं तिथं पण त्यांना स्टडी म्हणजे बौद्ध वस्ती आणि मातंग वस्ती अशा दोन्हीकडे स्टडी हॉल वेगवेगळ्यासाठी आपण 15 लाख रुपये दिलेले. मला वाटतं ऑलमोस्ट सगळं. काय हा चौक सुशोभीकरण साठी 5-5 लाख रुपये. एक पूर्व भीमनगर मध्ये चौक आहे संविधान चौक, त्याच्या सुशोभीकरण आता प्रत्येकाला वाटतं तर त्यांना काय पुतळा तर त्याच्यासाठी एक 5 लाख, आणि वरती निळा झेंडा चौकाच्या इथं ते सुशोभीकरणाला 5 लाख. असं टोटल जर केलं, शनी मंदिर आता आलेले आहे आणि आता मुस्लिम वस्तीसाठी सुद्धा एपीजे अब्दुल कलाम चौकासाठी 5 लाख, आणि एक सभागृह आपण मागे दिलेलं होतं त्यांना काय लग्न म्हणजे छोटे कार्यक्रम करायचे असतील तर त्या वाढवून हे करण्यासाठी 10 लाख. तर असं मुस्लिम म्हणजे प्रभाग 6 मध्ये 15 लाख असं करून टोटल 10,05,00,000 रुपये होत आहेत. म्हणजे ह्याचे टोटल कागद वाटल्यास देईल आणि त्याचे डिजिटल आपण लावलेले. त्याची थोडी उद्याला किंवा आज संध्याकाळी आचारसंहिता लागेल म्हणून आपण लोकांना माहिती होतं व्हावं की टाकले म्हणून हे भूमिपूजन करतो. सुद्धा माहिती आहे की या गावासाठी कोण झटतंय, आणि या गावात डांबर पडलं असेल तर ते फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि राणादादांच्या माध्यमातून. बाकी सगळे बोलतात पण गावासाठी कोणी काही दिलेलं आतापर्यंत नाही.